बाबर सर काहीतरी करून जाते. काढल्यानंतर येते का? येते का बघा बघ. नाही येत का? ठीक. ओके. पहा नोट्स मी अपलोड केलेत टीचिंग डायरी मध्ये. तर ते व्यवस्थित दिसतात का? पहा क्लिअर का ब्लर दिसते? अनुसे संजीवनी आहेत का? हॅलो संजीवनी D01 am I audible? Yes, ma'am. Sanjini, what is oxidation corrosion? Which directly in which oxygen attacks directly on the surface of metal. Okay. In which type of metals the oxidation corrosion is happens? In which metals the oxidation corrosion happens? Iron, Iron. ferrous. कोण आहे? अर्चना तुम्ही बोलते का? हो मॅडम, बोला की. How is your health now? काय? How is your health now? फाईन आहे. हॉस्पिटल मध्येच आहे मॅडम. Okay. We'll discuss later on that topic. Yes, okay? madam. Yes. Okay. See, the oxidation corrosion is happens in metals like Ag, Au and Pt only, not a ferrous or not a iron. Okay. Yes, ma'am. कोणकोणत्या याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोरोजन होत आहे? Ag आहे, Au आहे आणि Pt. ठीक आहे. सिल्वर, Au मीन्स व्हॉट? गोल्ड. आणि Pt फॉर प्लॅटिनम. ठीक आहे. कंप्लीट केलं का हे रायटिंग काल? येस मॅडम, केलेलं. ठीक आहे. आता आपण काय सांगितलं की ज्या मेटलचं कोरोजन होत असते, ठीक आहे, तर त्याचं कोरोजन झाल्यानंतर त्यावरती एक फिल्म तयार होते, एक कलरचं एक लेअर तयार होतो त्याच्यावरती. ठीक आहे. आता हा कलर्ड लेअर असेल, ब्लॅकिश कलरचा असतो, ज्या त्या मेटलवरती तो डिपेंड आहे. तर या कोरोजनच्या फिल्ममुळे काय होतं, जे इनर्ट मटेरियल आहे, जे इनर्ट मॅटर असतो, तर त्या इनर्ट मटेरियलचं कोरोजन पासून काय होत असतं, प्रोटेक्शन होतं. ठीक आहे. तर आता कोणत्या टाईपची फिल्म तयार होते, तर त्याचे परत टाइप्स आहेत. ओके. सो द फॉलोइंग आर द सम ऑफ द टाइप्स ऑफ नेचर ऑफ ऑक्साइड फिल्म फॉर्मड. कोणत्या टाईपची ऑक्साइड फिल्म तयार होते त्याचे काही टाइप्स आहेत आपल्याकडे. सो फर्स्ट इज द स्टेबल फिल्म, सेकंड इज द अनस्टेबल, थर्ड होलाटाईल अँड लास्ट इज द पोरस फिल्म. ठीक आहे. मेटलचं कोरोजन झाल्यानंतर कोणत्या टाइप्सचे फिल्म तयार होते त्या मेटलवरती आफ्टर द कोरोजन. ओके. सो फर्स्ट इज द स्टेबल. आता स्टेबल फिल्म जी असते ती कशी असते? इफ द फिल्म इज स्टेबल, जर सपोज ज्या मेटलचं कोरोजन झालेलं असेल, कोरोजन झाल्यानंतर जी फिल्म तयार होते ती जर स्टेबल असेल तर इट कॅन गेट अडेरंट टाइटली. स्टेबल असते म्हणजे ती जो मेटल आहे, मेटलचा सरफेस असेल त्याला स्ट्रॉंगली अटॅच असते, त्यामुळे ती स्टेबल आहे. ठीक आहे.
टू द पॅरेंट मेटल सरफेस. पॅरेंट मेटल सरफेस म्हणजे हा मेटलचा सरफेस. आता ही जी लेअर आहे ब्लॅकिश कलरचा तो ऑक्साईडची फिल्म आहे, हो की नाही. ऑक्साईडच्या फिल्म वरती ही ऑक्साईडची फिल्म या मेटल सरफेसला स्ट्रॉंगली अटॅच्ड असते. ठीक आहे. हेन्स सच ए लेयर कॅन बी बिहेव ॲज ए प्रोटेक्टिव्ह लेअर. तो स्टेबल असल्यामुळं प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काय करतो, बिहेव करतो. ओके. आता ही स्टेबल फिल्म जी आहे कोणकोणत्या मेटल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑक्साइड फिल्म ऑफ अल्युमिनियम. ठीक आहे. नंतर टीन असेल. पीबी मीन्स व्हॉट? लीड. लीड मॅडम. पीबी मीन्स लीड. कांबळे ना, प्रवीण कांबळे. पीबी मीन्स स्टँड अप. पीबी मीन्स गेट अप. हा, पुढं अथर्व ना, अथर्व आणि प्रवीण. शिंगारे यश. स्टँड अप. व्हॉट इज पीबी? अजून कोण आहे? एल मीन्स व्हॉट? एल ॲल्युमिनियम. एल मीन्स पीबी म्हणजे काय? हा, बरं पीबी सांगा. पीबी एल मीन्स अल्युमिनियम. पीबी मीन्स अँड एस एन. एस एन म्हणजे शेजारी. टीन. अभिजित. टीन. एसएन इज टीन ना. येस. एस एन आदित्य. टीन. शेजारी. पीबी लीड. ठीक आहे. ओके, गॉट इट. पीबी मीन्स व्हॉट? त्यांना सांगा तुमचं नाव काय. विनायक. टेल टू द प्रवीण. पीबी मीन्स लीड. सांगितलेलं का? ओके. एस एन अभिजित. पीबी एयू एजी एचजी एचजी. मर्क्युरी. एचजी मीन्स मर्क्युरी. ओके, सिद्धम सिद्धम. ठीक आहे. आता पहा, स्टेबल फिल्म कोणकोणत्या मेटल्स मध्ये पाहायला मिळते आपल्याला. अल्युमिनियम आहे, एमसीक्यू मध्ये विचारलं जात आहे. अल्युमिनियम, टीन, पीबी आणि कॉपर. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये जी फिल्म तयार होते ती कशी असते, स्टेबल फिल्म असते. ठीक आहे. देन आर फिल्म स्टेबल असल्यामुळे ह्याच्या क्लिनिंग साठी आपल्याला बराच वेळ जातो. तुम्ही कॉपर पाहिला असेल किंवा अल्युमिनियमची जर भांडी पाहिली असतील, कॉपरची पाहिली असतील, हे दोन्ही तर आपल्या याच्यामधले आहेत, माहिती असलेले. एस एन आणि पीबी जरी माहिती नसेल तर अल्युमिनियमची किंवा कॉपरची जर तुम्ही पाहिले पॉट्स तर ती क्लिनिंग साठी बराच वेळ जातो आपल्याला. का तर त्याची फिल्म जी तयार झालेली असते कोरोजिव्ह फिल्म ती कशी असते, स्टेबल असते. ठीक आहे. हेन्स दे प्रिव्हेंट फर्दर ऑक्सिडेशन, कोरोजन. त्यावरती जी फिल्म तयार होते ही स्टेबल फिल्म असते, त्यामुळे आतील जो मेटलचा पार्ट्स असेल, जे मेटल्स असतात ते प्रोटेक्ट होतात. देन सेकंड असते अनस्टेबल फिल्म. आता काही मेटल्स मध्ये अनस्टेबल फिल्म तयार होते. ठीक आहे. समजा फिल्म अनस्टेबल असेल, इफ द फिल्म इज अनस्टेबल, देन द ऑक्साइड फिल्म फॉर्म डिकम्पोजेस बॅक टू द मेटल. आता अनस्टेबल कसं म्हणतो आपण, की जे फिल्म तयार झालेली असते तर ही फिल्म अगेन याची रिव्हर्स रिॲक्शन होते आणि या फिल्मचं कन्व्हर्जन परत मेटल्स मध्ये होत असतात, म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन होते. इफ द ऑक्साइड फिल्म इज फॉर्म, एकदा का ऑक्साइड फिल्म तयार झाली तरी पण ती डिकम्पोज होते बॅक टू द मेटल्स मध्ये परत ते रिव्हर्ट होते. ठीक आहे. अँड ऑक्सिजन, देन द रेट ऑफ ऑक्सिडेशन कोरोजन डिक्रीजेस. इथं पहा, सपोज आता एक ब्लॅकिश कलरची फिल्म तयार झाली. तयार झालेली ब्लॅकिश फिल्म नंतर परत मेटल मध्ये जर कन्वर्ट झाले, ठीक आहे, फिल्म जी तयार झाली असेल कोरोजन मुळे, तर ती जर परत मेटल्स मध्ये कन्वर्ट झाली तर आता कोरोजन इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल?
Decrease. कोरोजन कसं होईल? मी प्रश्न काय विचारले एकदा पहा. कोरोजन मुळे ब्लॅकिश कलरची फिल्म तयार झालेली आहे. ब्लॅकिश जातात. कोरोजन मुळे कोणती तरी एक फिल्म तयार झाली, स्टेबल आहे ती. आता जर ही फिल्मचं कन्व्हर्जन मेटल मध्ये होत असेल म्हणजे रिव्हर्स रिएक्शन होते, बॅकवर्ड रिएक्शन झाले, तर कोरोजन इन्क्रीज होईल का डिक्रीज? कोरोजन Decrease आता नाही, डिक्रीज decrease. होणार आहे की नाही? इन्क्रीज कसं होईल? ते रिव्हर्स झालं आहे की नाही? म्हणजे आता इथं काय होतं, कोरोजन डिक्रीज होतं म्हणजे जी तयार झालेली फिल्म असते ती अनस्टेबल असते, ती आहे अशी राहत नाही, परत आपले मेटल्स मध्ये ते कन्वर्ट होते. म्हणजे कोरोजन काय झाला? डिक्रीज झाला. जर अगोदरच्या मेटल्स मध्ये जर आपले मेटल्स आपल्याला मिळत असतील तर कोरोजन काय होणार? रेट ऑफ कोरोजन डिक्रीज होणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणती एक्झाम्पल्स आहेत? तर एजी आहे, एयू आहे आणि प्लॅटिनियम आहे. ओके. डू नॉट कोरोड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल ऑक्साइड लेयर. अनस्टेबल ऑक्साइड लेयर जरी प्रिपेअर झाला असेल तरी त्यामुळं तुमचा मेटल कोरड होत नाही. यामध्ये सिल्वर आणि गोल्ड येतं अनस्टेबल मध्ये. ठीक आहे. म्हणून कितीही दिवस जरी आपण गोल्ड किंवा सिल्वरचे जर दागिने यूज केले तर त्याचं वजन एवढं घटत नाही जेवढं तुम्ही आयर्नचं कन्सिडर करता किंवा तुमचा एन आहे, कॉपर आहे, त्या मेटल्सची जर तुम्ही भांडी पाहिली कॉपरची वगैरे जेवढी झीज होते तेवढं सिल्वर आणि एयूचं होत नाही, कारण जी तयार झालेली ऑक्साईडची फिल्म असते ती अनस्टेबल असते, ती रिकन्वर्ट होत असते इनटू द मेटल्स. ठीक आहे. एमसीक्यू मध्ये विचारलं जाते, यामध्ये मुलं कन्फ्युज होतात, त्यांना वाटतं हे स्टेबल असेल तर ती कशी असते? अनस्टेबल आहे. सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम अनस्टेबल असल्यामुळे याचे दागिने बनवले जातात आणि ते दागिने पण कसे असतात? कॉस्टली असतात. डू नॉट कोरोड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल ऑक्साइड लेअर. ऑक्साइड लेअर तयार झाल्यामुळे ते कोरोड होत नाही किंवा त्याचं कोरोजन होत नाही. थर्ड फिल्म आहे होलाटाईल. ओके. द फॉर्मेशन ऑफ होलाटाईल लेअर होलाटायझेस. म्हणजे काय होतं इथं? हा एक फिल्म तयार झाली कोरोजन मुळे. ठीक आहे. कोरोजन मुळे जो रिझल्ट मिळतो आपल्याला, आपण काय म्हणतो की एक फिल्म त्या मेटलच्या सरफेसवरती तयार होते. तर तयार झालेले जे मेटल्सचे फिल्म असते तर ती मेटलची फिल्म लगेच होलाटाईज होते. होलाटाईज होते म्हणजे काय होतं? Liquid which evaporates at normal temperature. Evaporate होते नॉर्मल टेम्परेचरला. ओके. आता आपण काय सांगितलं की जी फिल्म तयार होते ती होलाटाईज होते म्हणजे काय होतं? त्याचं कन्वर्जन वेपर मध्ये होतं. ओके. अजून? पेट घेते असं का मॅडम? नाही. आपण कंबस्टिबल म्हटलंय का ओनली होलाटाईल म्हटलंय? Yes. आहे की नाही? होलाटाईल होतं म्हणजे व्हॅनिश होऊन जातात. ठीक आहे. आता ते वेपर्स मध्ये होते हे काय सांगायची एवढी गरज नाही डिटेल्स मध्ये. फक्त होलाटाईल म्हणजे काय? ज्या स्टेट मध्ये आहे Vanish. त्यामधून तो रिमूव्ह होऊन जातो, इलिमिनेट होतो किंवा व्हॅनिश होतो. आहे की नाही? आता आपण काय म्हणतोय की आता आपण हे असं सांगू शकत नाही की जे फिल्म तयार झालेली आहे ते आपण होलाटाईज म्हणतो. आपण होलाटाईल होणार आहे. होलाटाईल म्हणजे निघून जाईल, यावरून तर निघून जाणार आहे. ठीक आहे. तर जी फिल्म तयार होते, जशी तयार होते ऍज सुन ऍज इट इज फॉर्म इट विल बी होलाटाइजेस. ओके. लगेच होलाटाइज होऊन जाते ती, म्हणजे ती रिमूव्ह होते, त्याचे जे मेटल्स असतात ते. मग आपल्याला माहिती आहे होलाटाइज होतं म्हणजे काय होतं की ते गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात ते ऍटम्स. ठीक आहे. देअर बाय द लिव्हिंग द अंडरलाईंग मेटल सरफेस. जो मेटलचा सरफेस असेल अंडरलाईंग त्या सरफेसला ते मेटल्स ॲटम्स किंवा ते जे तयार झालेले कोरोजनचे ॲटम्स असतील ते काय होतात तर होलाटाइज होऊन जातात, रिमूव्ह होतात किंवा एस्केप होतात. दिस कॉजेस रॅपिड ओके अँड कंटिन्युअस कोरोजन. आता याच्यामुळे काय होतं? होलाटाईल असल्यामुळं आता कोरोजनचा रेट इन्क्रीज होईल का डिक्रीज या स्टेटमध्ये किंवा या कंडिशनला? डिक्रीज होणार. Decrease. इथं पहा, हा एक होलाटाईल मेटल आहे. मेटल होलाटाईल नाही, मेटल वरती जी तयार झालेली फिल्म आहे ऑक्साइड फिल्म ती होलाटाईल आहे. आता ऑक्साइड फिल्मचे मेटल्स जर एन्व्हायरमेंट मध्ये रिमूव्ह होऊन गेले, निघून गेले हे, तर आता याच्या आतला सरफेस असणार आहे हा, तो लगेच परत एन्व्हायरमेंट मध्ये एक्सपोज होईल. एन्व्हायरमेंट मध्ये जर तो एक्सपोज झाला तर कोरोजन होईल का नाही होणार त्याचं लगेच?
हे प्रोटेक्टिव्ह लेअर, हे ढाल आहे, हे मेटलची काय आहे, हे ढालमय शिल्ड आहे. आता हे जर निघून गेले तर आतील मेटलचं कोरोजन होणार का नाही होणार? मग है की नाही होणार ऑब्विसली. हे जर निघून गेले तर इथं ढाल म्हणून कोण काम करणार? इथं कोणच नसणार आहे. मग न्यू मेटल ऍटम वरती लगेच अटॅक होतो एन्व्हायरमेंटचा. म्हणून इथं कोरोजन व्होलाटाईल मध्ये कसं होत असते तर इन्क्रीज होतं रॅपिडली. दिस कॉजेस, यामुळे काय होतं, रॅपिड आणि कंटिन्युअस कोरोजन होत असते. ठीक आहे, समजलं हे? येस मॅम. येस मॅम. ओके, आता याचं एक्झाम्पल काय? फक्त मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम हा असा मेटल ऍटम आहे की ज्याची ऑक्साईड फिल्म कोरोजनची तयार झाली की लगे व्होलाटाईल होते. लगे आतील मेटल परत एक्सपोज होतात, लगे ते त्याचं कोरोजन होऊन परत ते व्होलाटाईल होत राहतं. म्हणून याचं डिकम्पोजिशन लवकर होत असतं. कोणता मेटल? एमओ. एमसीक्यू मध्ये विचारलं होतं. व्होलाटाईल मध्ये लक्षात ठेवायचा फक्त एमओ आहे, मॉलिब्डेनम. एमओ मीन्स व्हॉट? मॉलिब्डेनम. Molybdenum. नेक्स्ट, पोरस. ओके, लास्ट. दिस टाइप ऑफ लेअर हॅज, आता हे कसं ओळखायचं पोरस आहे की याला क्रॅक्स असतात, पोर्स असतात. फॉर एक्झाम्पल एकच आहे याच्यामध्ये आयर्न, ते सगळ्यांनी पाहिलेलं. आयर्नचं जर तुम्ही रस्टिंग पाहिलं तर त्यावरती तुम्हाला क्रॅक्स गेलेले दिसतात, किंवा जे कोरोजनचे रिझल्ट असतात ते कसे असतात? पोरस असतात, है की नाही? तर ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन कॅन एंटर. आता हे पोरस असल्यामुळं त्यामधून ऑक्सिजन आहे तो ऑब्विसली काय होईल? एंटर होईल, है की नाही? आता ऑक्सिजन एंटर झाल्यामुळं आयर्नचं ऑक्सिडेशन होईल का नाही होणार? येस होणार मॅडम. हा, ऑक्सिजन एंटर झाला तर ऑब्विसली तो एंटर झाला, याचा अर्थ तो ऑक्सिजन मेटल ऍटम वरती अटॅक करणार आहे आणि कोरोजन घडतं तिथे. ठीक आहे, सो इन पोरस मध्ये फक्त एफई एक्झाम्पल आहे. व्होलाटाईल मध्ये मॉलिब्डेनम, अनस्टेबल मध्ये कोण असेल? AgAu. दागिने जेवढे बनतात तेवढे AgAu आणि PT. आणि स्टेबल मध्ये Al आहे, Sn, Pb अँड Cu. ठीक आहे, so these are the types of the oxide film which is formed due to the corrosion. Okay, understood? Yes ma'am. येस मॅडम. नेक्स्ट, कोरोजन बाय द अदर गॅसेस. ठीक आहे, आता आपण फर्स्ट पाहिला ऑक्सिडेशन कोरोजन. ठीक आहे ना? आता ऑक्सिडेशन कोरोजनचे कोणकोणत्या टाईपची फिल्म तयार होते ते पण आपण पाहिलं. त्यानंतर बी पाहणार आहोत आपण सेकंड, की कोरोजन बाय द अदर गॅसेस. आता या अदर गॅसेस मध्ये ऑक्सिजन सोडून सगळे गॅसेस येतील. ऑक्सिजन सोडून काय असतील? अदर गॅसेस, लाईक SO2 असेल, CO2 असेल, Cl2 असेल, H2S आहे आणि F2 आहे. ठीक आहे, these are the gases which are responsible for the corrosion. देन यासोबत रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड्स पण असतील, लाईक कार्बोनेट्स आहेत, सल्फेट्स असतील, क्लोराइड्स असतील. दीज फॉर्म्स ॲज ए लेअर. आता एखादा मेटल असेल, त्या मेटल वरती सपोज SO2 चा अटॅक झालेला आहे. ठीक आहे, तर त्याचा रिस्पेक्टिव्ह सल्फेट तयार होतो. ओके, CO2 गॅसेसचा जर अटॅक झाला असेल तर रिस्पेक्टिव्ह जो ऑक्सिडेशनचा किंवा कोरोजनचा रिझल्टचा कंपाऊंड असेल ते कार्बोनेट तयार होतात. Cl2 चा अटॅक झाला असेल तर क्लोराइड तयार होतात. ठीक आहे, आणि F2 चा अटॅक झाला असेल तर फ्लुराइड तयार होतात, फ्लुराइड्स. ओके, देन आता यामध्ये डिग्री ऑफ अटॅक जो आहे इट डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड असतं? इट डिपेंड्स ऑन द फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह अँड नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म्स ऑन मेटल सरफेस. आता हे जे गॅसेस आहेत ना, SO2, CO2 असेल, Cl2, H2S आहे, तर हे गॅसेस किती अमाऊंट मध्ये त्या मेटल वरती अटॅक करतात हे कशावरती डिपेंड असतं? तर फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह अँड नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म्स ऑन द मेटल. त्या मेटल वरती प्रोटेक्टिव्ह लेअर किती आहेत, किती प्रमाणात आहेत, त्यावरती तुमचा डिग्री ऑफ कोरोजन डिपेंड असतं. डिग्री ऑफ कोरोजन म्हणजेच काय? तर अटॅक ऑफ द गॅसेस ऑन द मेटल ॲटम्स. Also, it depends on the chemical affinity between the metal and the gas involved. आता या हे गॅसेस असतील आणि जो मेटल आहे त्या दोघांमध्ये किती अफिनिटी आहे, किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, यावरती पण कोरोजन डिपेंड्स असतं. सपोज फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये जास्त असेल तर कोरोजन चा रेट जास्त असतो, आणि कमी असेल तर कोरोजनचा रेट सुद्धा कमी असतो. सो दिस इज अबाउट द कोरोजन बाय द अदर गॅसेस. ओके, आर यू गेटिंग? येस मॅम. ओके, कुठपर्यंत कंप्लीट केलं रायटिंग आपण? रिएक्शन झाले. मुलांचं कुठपर्यंत आलंय कंप्लीट?
रायटिंग ऑक्सिडेशन लिहिले का आपण का लिहिले ना नेक्स्ट त्याच्यानंतर ma'am. लिहा डायग्राम काढली का डायग्रामला जागा सोडली का त्यात पण आहे की डायग्राम का नाही देत पीपीटी डायग्राम नाही का यातलं लिहा ठीक आहे ते खूपच शॉर्ट आहे आता त्याच्या खाली थोडी जागा ठेवा एवढी तुम्हाला डायग्राम काढायची किती वेळ सोडा एक 5-6 ओळी जागा सोडा राईट ए नोट ऑन विचारलं तर तुम्हाला डायग्राम काढायचे क्वेश्चन जर विचारला राईट ए नोट ऑन ऑक्सिडेशन कोरोजन तर त्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे एक रिॲक्शन लिहायची आहे आणि एक 2-3 लाईनचं एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे 2 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असं होतं डायग्राम साठी थोडी स्पेस ठेवा ते खाली लिहा इन ऑक्सिडेशन कोरोजन राईट डाऊन इन ऑक्सिडेशन कोरोजन nature of oxide layer nature of oxide layer formed plays very important role formed plays very important role full stop it decides the further action it decides the further action is it over प्रवीण तुम्ही नोटबुक चेक केली का तुम्ही सुहास तुम्ही केली माग 25 मार्क आहेत नोटबुकला पाठीमाग मुलींमध्ये कोण कोण राहिले कल्याणी तुम्ही नाही केली आहे तुम्ही राहिला बर उद्या घेऊन या तुम्ही केले हा ती नाव तुमचं नगमा तुम्ही केली तुम्ही पण केली ओके राईट डाऊन नेक्स्ट ऑफलाईनला जी मुलं आहेत म्हणजे सॉरी ऑनलाईनला जी मुलं आहेत घरी बसून जे ऐकते त्यांनी येऊन नोटबुक चेक केली तरच तुम्हाला सेमिस्टरचे 25 मार्क्स मिळणार आहेत सिलेबस संपत आलेला आहे ICA चे मार्क्स जे आहेत ते तुमचे नोटबुक वरती आहेत समजले ना तुम्हाला नोटीस आली ना तशी टेलिग्रामला सेमिस्टरच्या अगोदर या किंवा सेमिस्टरच्या नंतर आले तर तुम्हाला काही मार्क्स मिळणार नाही 25 सेमिस्टरच्या अगोदर यावं लागेल त्यासाठी ठीक आहे ज्या मुलांनी चेक केले त्यांचं ठीक आहे ज्यांनी चेक नाही केले त्यांच्यासाठी सूचना गॉट इट येस मॅम Yes, ma'am. हा हा बोला अर्चना मॅडम मला IFC पेपर नाही देता येणार पुढचे 1-2 का देऊ शकणार नाही का हाताला डॅमेज झालाय जरा ठीक आहे मी शेख सरांना सांगितलंय हम्म. सर म्हटले ठीक आहे इट्स ओके म्हटले नंतर लिहून देते मॅडम सबमिट करते पुन्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन ठीक आहे मी सरांशी करते चर्चा शेख सरांनी विचार नंतर सांगते राईट मॅडम तुमचं आणि शेख सरांचं झालंय फक्त बाकी CS वगैरे राहिले ते नंतर लिहून दिले तर चालतील का विचारलं तर शेख सर ओके म्हटले बरं ठीक आहे ओके हा आपला झालेलाच आहे पेपर ठीक आहे नेक्स्ट फॉलोइंग आर द सम ऑफ द टाइप्स ऑफ नेचर ऑफ ऑक्साइड फिल्म फॉर्म्ड following are the some of the types of nature of oxide film formed in which write down the Roman first stable okay, take down if the film is stable it can get adherent tightly adherent tightly म्हणजे strongly तो attach होतो adherent म्हणजे चिकटून राहणे if the film is stable it can get adherent tightly to the
to the parent metal surface. To the parent metal surface. Full stop. Hence, such a layer can behave as protective layer. Hence, such a layer can behave as a protective layer. कोरोजन किती मार्क्सचा टॉपिक आहे प्रवीण? 13. Okay. Full stop. Next. For example, oxide film of aluminum, tin, lead, copper, etc. are stable and hence they prevent the further oxidation corrosion. Is it over? Yes, ma'am. Okay. Second, unstable. If the film is unstable, पॉवर काजल आहेत का? काजल पॉवर आले का? ठीक आहे, ते येणाऱ्या म्हटली होती म्हणून. नेक्स्ट सेकंड अनस्टेबल. रेडा shifting. Okay. If the film is unstable, that is if oxide film form decomposes back. अनस्टेबल होतं म्हणजे काय होतं? फिल्म तयार होते, परत बॅक टू कन्व्हर्जन होतं मेटल मध्ये, परत फिल्म तयार होते, परत म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन सतत होत राहते यामध्ये. त्यामुळे जो आपला मेटल आहे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. ठीक आहे, फिल्म तयार होते ऑक्साइड फिल्म, परत ते ओरिजिनल मेटल्स मध्ये कन्वर्ट होतात, परत त्या मेटलचं फिल्म मध्ये कन्वर्जन होतं, परत ते मेटल ऑक्साइड फिल्म परत मेटल मध्ये येतात. म्हणजे प्रोसेस सतत चालू राहते, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड प्रोसेस चालू राहते. त्यामुळं कोरोजन मुळे जे डिकम्पोजिशन होतं किंवा वेट लॉस होतो तो इथं होत नाही. राईट. इफ द फिल्म इज अनस्टेबल, that is if oxide film form decomposes back to the metal, that is oxide film formed decomposes back to the metal. And oxygen, metal and oxygen. हा, कोरोजन म्हणजे कशामध्ये कोरोजन जो आहे त्या कोरोजन मध्ये रिएक्शन कोणामध्ये होते? मेटल आणि ऑक्सिजन मुळे होते. त्यामुळे जो कोरोजनचा रिझल्ट आहे त्याचं कन्व्हर्जन होतं ना मेटल मध्ये पण होतं आणि ऑक्सिजन पण आपल्याला आहे असा परत मिळतो. देन रेट ऑफ ऑक्सिडेशन कोरोजन डिक्रीजेस. आपलं ओरिजिनल मेटल जर आपल्याला मिळाला तर कोरोजन आपण डिक्रीज झालं म्हणणार. कोरोजन इन्क्रीज नाही तर कोरोजन डिक्रीज होते इथं. ठीक आहे, ऑक्सिडेशन कोरोजन डिक्रीजेस. फुल स्टॉप. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल Ag, Au
Ag, Au, and platinum. Do not corrode. Do not corrode due to formation of unstable oxide layer. Due to formation of unstable oxide layer. Third, volatile. Volatile. The formation of volatile layer. The formation of volatile layer volatilizes. Formation of volatile layer volatilizes as soon as it is formed. जसं तयार झाले लगेच volatile होतं. As soon as it is formed. Comma, thereby leaving the underlying metal surface, thereby leaving the underlying metal surface exposed, for further attack, exposed for further attack. This causes rapid and continuous corrosion. This causes rapid and continuous corrosion. For example, molybdenum. For example, molybdenum. Fourth, porous. Last one. This type of layer has cracks or pores. This type of layers has cracks or pores. Atmospheric oxygen can enter through these pores. Atmospheric oxygen can enter through these pores. So, corrosion takes place continuously. For example, Fe. Next, B. Corrosion by other gases. Corrosion by other gases. Write down. Corrosion is also takes place. Corrosion is also takes place by attack of gases. By attack of gases like SO2, CO2, Cl2, H2S, hydrogen sulfide, F2, fluorine gas. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides, etc. forms as a layer. Next. The degree of attack depends on the formation of protective or non-protective films.
protective or non-protective films on the metal surface. On the metal surface. Also, it depends upon the chemical affinity between the metal and gas involved. Is it over? Yes, ma'am. झालं सगळ्यांचं लिहून झालं? ठीक आहे. आता सी लिक्विड मेटल करोजन. ठीक आहे. आता लिक्विड मेटल करोजन मध्ये काल सांगितल्याप्रमाणे इट इज अ टाइप ऑफ डॅश डॅश टाइप ऑफ करोजन. वेट और ड्राय? ड्राय. ड्राय. ठीक आहे. ड्रायचा टाइप असेल. इट इज नॉट अ वेट करोजन. ओके. लिक्विड मेटल करोजन मध्ये काय होतं की जो सॉलिड मेटल आहे तो सॉलिड मेटल त्यावरती लिक्विड मेटल त्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं किंवा लिक्विड मेटल त्यावरती पोर झालं किंवा फ्लो झालं त्यावरून तर आपला ओरिजिनल सॉलिड मेटलचं कोरोजन व्हायला स्टार्ट होत. ठीक आहे. आता हे किती टेम्परेचरला घडत असतं तर हाय टेम्परेचर. ओके. दिस कोरोजन ऑकर्स व्हेन लिक्विड मेटल इज अलाउड टू फ्लो ओव्हर सॉलिड मेटल ॲट ए हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला जर लिक्विड मेटल हा सॉलिड मेटल वरती फ्लो झाला किंवा चुकून पडला गेला किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर आपल्या सॉलिड मेटलचं काय होतं कोरोजन व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं सॉलिड मेटल हा लिक्विड मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं सॉलिड मेटलचं डिझोल्युशन व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे. इट टेंड्स टू विकनिंग ऑफ द सॉलिड मेटल ड्यू टू इट्स डिझोल्युशन इन लिक्विड मेटल. आता मला सांगा सॉलिड मेटल आहे आणि एक लिक्विड मेटल आहे. सॉलिड मेटल वरती जर लिक्विड मेटल आपण ओतलं गेलं पोर केलं हाय टेम्परेचरला तर सॉलिड मेटल डिझॉल्व्ह होईल का लिक्विड मेटल डिझॉल्व्ह होईल? सॉलिड Solid. मेटल. आहे की नाही? Solid सॉलिड metal. मेटल काय होतं डिझॉल्व्ह होतं म्हणून कोरोजन कोणाचं व्हायला स्टार्ट होतं सॉलिड मेटलचं. सॉलिड. तर हाय टेम्परेचरला होता तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण हाय टेम्परेचर कोरोजन असं म्हणतो. हे फक्त हाय टेम्परेचरला घडणार आहे. हाय टेम्परेचर कोरोजन कशाला म्हटलं जातं? द स्कॅलिंग ऑफ मेटल्स. ओके. स्कॅलिंग म्हणजे काय? स्कॅलिंग म्हणजे डिझोल्युशन जसं म्हणतो आपण किंवा डिकम्पोजिशन. ठीक आहे. द स्कॅलिंग ऑफ द मेटल्स म्हणजे तो डिकम्पोज व्हायला व्हॅनिश व्हायला स्टार्ट होतं. द स्कॅलिंग ऑफ मेटल्स विच टेक्स प्लेस ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. मेटलचं स्कॅलिंग व्हायला स्टार्ट होतं कधी? ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. इलेव्हेटेड मीन्स इन्क्रीज टेम्परेचर और डिक्रीज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट होतं का तुम्हाला सोल्युशन कोलिंग? इन्क्रीज्ड मॅडम. इलेव्हेशन मीन्स increase in increasing temperature. elevated means increasing temperature under dry condition. हे खूप महत्वाचं आहे. ड्राय कंडिशनला होणार आहे वेट नाही. कारण की जो आपलं कोरोजन आहे ते कोणतं आहे ड्राय कोरोजनचा टाइप. ओके. इज नोन ॲज द हाय टेम्परेचर कोरोजन. ओके. इज नोन ॲज हाय टेम्परेचर कोरोजन. ठीक आहे. नेक्स्ट with this line the dry corrosion first type is over, second is the wet. ओके. वेट कोरोजन किंवा त्याला आपण इमर्स्ड कोरोजन किंवा इलेक्ट्रोकेमिकल कोरोजन असंही म्हणतो. ठीक आहे. तर अगोदर आपण हे रायटिंग कंप्लीट करू नंतर हे नेक्स्ट लेक्चरला आपण वेट कोरोजन स्टार्ट करू. सो टेक द थर्ड वन दॅट इज लिक्विड मेटल कोरोजन. राईट डाउन. This corrosion occurs when liquid metal is allowed to flow. Liquid metal is allowed to flow over solid metal.
over solid metal at high temperature. Over solid metal at high temperature. It tends to weakening. It tends to weakening. It tends to weakening of the solid metal due to its dissolution in liquid metal. Due to its dissolution in liquid metals. Next, in double inverted comma, the scaling of metals. The scaling of metals. The scaling of metals, comma, which takes place at elevated temperature, which takes place at elevated temperature under dry condition is known as high temperature corrosion. Under a dry condition is known as high temperature corrosion. Is it over? Okay. Zero to absent. कोण आहे 2 नंबर आहे का इथं? 02. Then next 3 4 0 4 आहे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 18 19 18 19 both you are only 19 18 absent. नंतर 20 20 absent. 21 2 22 Prathamesh absent. 23 I 4 5 25 okay 26 7 आहे 28 28 29 आहे 30 30 मुलांमध्ये कोण आहे ना 30 31 2 3 33 okay 34 35 36 37 38 39 40 41 41 42 43 43 आहे का नलोडे 44 40 45 46 बापरे आज खूप मुलं absent कस काय बाहेर म्हणजे कुठं हॉस्टेलला ऑनलाईन जॉईन करू शकतात ना 47 नंतर 48 49 50 50 आहे ठीक आहे 51 2 3 53 ओके 54 आहे 5 6 7 57 आहे का कुठे कुठे कोण मग ती काय बोललं नाही ठीक आहे 57 तुम्ही म्हणता आहे प्रेझेंट पण तुम्ही त्यांना म्हणला ती कुठे म्हणतात मी प्रेझेंट आहे म्हणाले का बरं ठीक आहे 57 आहे 57 नंतर 58 59 आहे 616 62 आहे शिंगारेश आणि 63 नाही 62 62 कुठे आहे
हॉस्टेलला आले, ठीक आहे. ओके, 6 हॉस्टेलला आहे, अब्सेंट टाकूया. 6 आहे आणि 19 एक आहे, ठीक आहे. खूप मुलं अब्सेंट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Okay, we'll stop here now.